कुरकुर करत होता, असं कुंती करत होती. पहा, ते म्हणते याच्याकरता लांबरुंद जागा असावी, झाडून सारवून सगळी स्वच्छ करून घ्यावी. अमत हे बा, उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे मुख करून वक्त्याने बसावं, पूर्वेकडे श्रोत्यांनी मुख करून बसावं, नाहीतर उत्तराभिमुख बसावं. जो वक्ता असेल तो विष्णुभक्त असावा, पाखंडी असू नये, खोटेपणा त्याच्या जीवनात नसावा. आयुष्यात सगळ्यात भिण्यासारखी गोष्ट आहे, एक माझ्या अंतःकरणात आणि एक मुखामध्ये असं मला खोटं करू नको देवा. तेव्हा मला तुझ्यासमोर उभं राहायचं आहे, याचं मला विस्मरण होऊ देऊ नको. तुझ्यासमोर उभं राहताना तुझ्या नजरेला मला नजर द्यायची आहे, याचं विस्मरण मला होता कामा नये. मी ज्ञानी नसलो तर चालेल, पण मी खोटं नसलो पाहिजे, दांभिक नसलो पाहिजे. एक आत एक बाहेर असं छल कपट माझ्या हृदयामध्ये नसलं पाहिजे. निष्कपट बुद्धीने मी आराधना केलेलं असलं पाहिजे. ते सांगतायत कथा आहे करा, स्नान संध्यादी कर्म आटपून भगवंताचे श्री मंत्रोच्चार पूर्व षोडशोपचार पूजा करावी, ध्यान नमस्कार करून कलश स्थापना सगळी करून घ्यावी. हे सगळं आपण सकाळी केलंय. आणि नंतर मग भागवतातला महामंत्र आहे, ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा करावी. या मंत्राची 108 वेळा जप करावा. हा सिद्ध मंत्र आहे. लक्षात ठेवा, काही प्रसिद्ध मंत्र आहेत आणि काही सिद्ध मंत्र आहेत आणि काही गुरुमंत्र आहेत, काही उघडे मंत्र आहेत आणि काही गौप्य मंत्र आहेत. उदाहरणार्थ गायत्री मंत्र हा गौप्य मंत्र आहे. हा कॅसेटवर लावायचा नाही आपल्या घरी. जर तुम्ही ऐकणार असाल माझं तर, दुकानामध्ये गायत्री मंत्र लावायचा नाही, कारमध्ये गायत्री मंत्र लावायचं नाही. तुम्ही कारमध्ये लावायचं असेल तर तुम्ही दुसरे कोणतेही मंत्र लावा. कलिसंतर्पण उपनिषद नावाचा एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये सांगितलेला महामंत्र आहे कलियुगातला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम स्वर बदलला, स्वर बदलतो. ते माईक एक तर मध्यभागी ठेवू आणि स्वराशी नातं आपण ठेवू, असं आपण प्रयत्न करूया. तर नाही नका लावू, माझ्या नादी लागू नका. तुम्ही तुमचा स्वर लाव, सांभाळा. बरं, इथे ही जी मायबाई बसल्यात दोघी जणी, यांचं सहाय्य घे, त्या माझ्या भावाचं सहाय्य घे. सगळ्यांना तुमचा स्वर लावा. नाही मी म्हणू नको का? बरं, सांगायची गोष्ट आपल्याला असं दिसेल, श्रीकृष्णाने हे बा ते सांगतायत शेवटी 3 तोळे सोन्याचं सिंहासन करावं असं सांगितलंय. आपल्याला वाटेल ते करावं. हे बा भागवत सगळ्यांचं आहे, परंतु सुंदर अक्षरात लिहिलेली पोथी ठेवून आचार्यांची पूजा करावी, वस्त्र आभूषण द्यावं, ती त्यांना अर्पण करावी. मंगलमय भागवत पुराण अभिष्ट फल देते. त्याने सांगितलं, हे सांगतायत, असं नारद बोलत होते, सांगत होते भागवताचा सप्ताह म्हणून. तिथे फिरत फिरत शुकदेव आले. शुकदेव कसे होते हो? 16 वर्षांचा, मस्तकावरती दिव्य भाळ असलेला, अजानुबाहू, दिगंबर वृत्तीत असलेला, तिर्यक दृष्टी असलेला, आपल्या भ्रूमध्यामध्ये स्थिर त्याची नजर आहे, कुरळे कुरळे केस भाल प्रदेशावरती रोळतायत आणि दिव्य अशा प्रकारच्या आपल्या स्वानंदामध्ये निमग्न आहे. असा तो योगेश्वर श्री शुकदेव होते. ते तिथे आले आणि ते आल्यानंतर त्यांनी सांगितलंय 16, त्यांनी मी जे वाचतोय ते इथे आहे सगळं, भागवताचं पाठ करत होते मुखाने दशमस्कंदाचा. ते म्हणाले सुखासनावरती ते बसले. शुकदेव म्हणतायत श्रीमद भागवत वेदरूप कल्पवृक्षाचं फळ आहे. बघा, सकाळी हा श्लोक तुम्हाला सांगितलंय, निगम कल्प तरोर गलितम फलम. आणि मग शुकाच्या मुखाने, शुक कोण ते माहिती आहे? आदल्या जन्मी शुक रासरासेश्वरी राधिकेच्या गोलोकातले शुक होते, पोपट होते. आणि त्यांनी अखंड श्रीराधे शरणम मम, श्रीराधे शरणम मम, श्रीराधे शरणम मम, राधे 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 असा जप त्यांनी केला. आणि ती त्यांची गुरु आहे, शुकदेवांची गुरु आहे राधा आई. बरं, पुढे ते म्हणतायत, शुकदेव असं सांगतायत
ते म्हणते ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांच्या सहनिवृत्ती मार्गाचं प्रकाशन या परमहंस संहितेमध्ये केलेलं आहे. शुकदेव कथन करत होते, कोण कोण उतरलं? प्रल्हाद आला, बली आला, उद्धव आला, अर्जुन आला आणि साक्षात श्रीहरी प्रगट झाले. भगवंतांच्या गुणांचं कीर्तन सुरू झालं. प्रल्हाद टाळ्या वाजवत होते, उद्धवानी झांज वाजवली, नारद विण्या वाजवत होते, गायन विद्येमध्ये कुशल असलेल्या अर्जुनाने रागांचे आलाप काढले, इंद्र मृदंग वादन करत होते, बरं सनकादी जयघोष करत होते आणि प्रसन्न झाले परमात्मा. त्यांनी म्हटलं परमब्रूही, वर मागा म्हणाले. त्याने सांगितलंय भविष्य काळात जिथे जिथे म्हणून ही सप्ताह कथावी तिथे तिथे आपण आपल्या पार्षदांसह उपस्थिती द्यावी. हा वर तथास्तु म्हणून भगवान अर्पण अंतर्धान पावले. आणि पहिल्यांदी ही कथा आपल्याला असं दिसेल, मी तुम्हाला सांगितलंच आहे, स्वधाम गमन केल्यानंतर 100 वर्षाच्या आत पहिल्यांदी ही कथा गंगेच्या तटाकावरती कुठे झाली? शुकताल नावाच्या ठिकाणी झाली. तुम्ही आजही जा, अतिशय सुंदर ठिकाणे. मी तुम्हाला इतकं सांगतो, माझी मातृभूमी, पुण्यभूमी, दिव्यभूमी, देवभूमी, ऋषीभूमी परंपरेने समृद्ध आहे. आपल्या भूमीची परिक्रमा करा. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, सौराष्ट्रापासून तर जगन्नाथपुरीपर्यंत अनेक तीर्थ आहेत. तुम्ही आपल्याला असं दिसेल, मी आत्ताच्या तीर्थाचं वर्णन करतोय. हरिद्वारपासून 150 किलोमीटर अलीकडे शुकतीर्थाला फाटा जातो. त्या ठिकाणी शुकताल नावाचं स्थान आहे, जरूर जा. त्या ठिकाणी जगज्जननी गंगा एरवी खलखल 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 अशी प्रवाहमान स्वच्छंद रीतीने वाहणारी मनस्विनी नदी आहे. गंगा कधी शांत नाहीये. गंगोत्रीपासून निघालेली गंगा अशी उतरते, गंगोत्रीहून निघते, उत्तरकाशीला येते, उत्तरकाशीहून निघते ऋषिकेशला येते, ऋषिकेशहून निघते हरिद्वारला येते, हरिद्वारहून खाली उतरते अलाहाबादला येते, बनारसला येते आणि पुढे जाते. अशी ही जगज्जननी गंगा, तिचं अवतरण होणार आहे आपल्या याच्यामध्ये. ही जी गंगा आहे ही शुकताल, त्या ठिकाणी ताल नावाचा शब्द वापरलेला आहे. शुकदेव ज्या ठिकाणी परीक्षिताला भागवत सांगतायत, विशाल वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाखाली परीक्षित राजाचा पुतळा आहे आज. कारण ही कथा व्हायला सुद्धा आता 5000 वर्ष झालेली, आणि त्या ठिकाणी शुकदेवांचा पुतळा आहे आणि मागे गंगा आहे, आणि ती गंगा ताल सारखी थांबली आहे. ताल म्हणजे सरोवर, तलाव शांत असतो. तुम्ही सहज रीतीने तिच्यामध्ये इतक्या पाण्यामधून पार जाऊ शकता अशी आहे. आणि लहान मुलांसकट सगळे जण तिथे जाऊन आंघोळ करतात. माझ्या 7 महिन्याच्या नातवाला जाऊन मी तिथे आंघोळीला गेलो होतो. आम्ही गाडीकडेवर घेऊन त्याला आंघोळ घातली. तिथे आनंद आहे, शांत आहे, आणि तिथून आपण तिथे येतो. तिथे अखंड भागवत चाललंय, तेव्हापासून आजपर्यंत अखंड भागवत चाललेलं आहे. त्या ठिकाणी डोंगरे महाराजांचं मी हे सांगितल्यानंतर मला त्यांनी परवानगी दिली, पण त्यांनी मला सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये, त्यावेळेला आम्ही गेलेलो होतो, त्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही या, तुम्हाला आम्ही सगळी व्यवस्था करतात. ते हॉल देऊ, असं करू तसं करू. परंतु तिथलं पुन्हा आपलं आधुनिक तंत्र आपली अशी आहे, जनरेटर आपल्याला लावायचं, आचारी आपल्याला न्यायचा, हे अशा काही की आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. आणि पुन्हा थंडी, पाऊस, पाणी सगळं बघायचं. तर शुकतालला अजून माझं भागवत झालं नाही. मी ठरवलं आहे की एकटा जाईन आणि त्या ठिकाणी संहिता पारायण करून, जरी सगळ्यांचं सहगण नाही झालं तरी. पण यंदा भगवंताच्या कृपेने बद्रीनारायणाला भागवत आहे. जर परमात्म्याने आपल्याला नेलं तर अवश्य जाण्याचा प्रयत्न करू. नारायण करेल ते खरं. सांगायचं होतं की शुकताल या ठिकाणी एकदा जा. इथे पहिलं भागवत झालं आहे, आणि ते पहिलं भागवत झालेलं आहे अनंत चतुर्दशीच्या अगोदर 7 दिवस. अनंत चतुर्दशीच्या प्रौष्ठपदी पौर्णिमेला समाप्ती झालेली आहे. या ठिकाणी प्रथमस्कंदाचा महात्म्य समाप्त होतं. प्रथमस्कंदातल्या याच्यामध्ये त्या मंगलाचरणामध्ये त्याने सांगितलेलं आहे. आता पहा, आपल्याला असं दिसेल, प्रथमस्कंदाच्या मंगलाचरणामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा श्लोक आहे. त्या श्लोकाचं आपल्याला हे सांगतो, बरोबर सांगतो. त्या श्लोकाचं मर्म सांगतोय की जसं गायत्री जशी आहे, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिन्नस्वरान् तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः
तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हे मंगलाचरण आहे भागवताचं. या मंगलाचरणामध्ये या संपूर्ण चराचर सृष्टीला ज्यांनी धारण केलेलं आहे ते सत्य परमात्म्याचं अंतिम शाश्वत आणि अखंड असं सत्स्वरूप आहे, सत्यस्वरूप आहे. तेच नारायणाचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा, सत्यनारायण असं ज्या वेळेला आपण म्हणत असतो तर नारायण हा खरा सत्यस्वरूप आहे. लक्ष्मी मागून आली आहे, बाकीचं सगळं मागून आलेलं आहे आणि सत्य हे त्याचं अधिष्ठान आहे. ते जसं सूर्य म्हणजे काय हो, सूर्य म्हणजे तेजोगोल, सूर्य म्हणजे अखंड ऊर्जा, सूर्य म्हणजे कोटी 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 असा तेजाचा गोळा. तेज हे सूर्याचं अधिष्ठान आहे ना. तेजापासून सूर्य कल्पना नाही करू शकत, तसं सत्यापासून परमात्म्याची कल्पना नाही. सत्यम परम धीमहि. गायत्री मंत्रामध्ये सूर्यदेवता सुद्धा हेच मागते नारायणाची. आपण ज्या सत्यनारायण, आपण काही काही इतके गद्य आणि इतके वृक्ष आणि इतके खोटे झालो की आपल्याला सत्यनारायण म्हटलं की फक्त शिरा आठवतो आणि मग व्यवस्थित रीतीने दक्षिणा, गुरुजींची दक्षिणा, आपली दक्षिणा आणि बायकांचं बिचारांचं सत्याचा आपला फारसा काही संबंध नाही. सत्य आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असत्याशी आपली दोस्ती आणि सत्यनारायणाची कथा. आणि ती माईकवरती आणखी मोठ्यांनी आपलं संबंध गल्लीला त्रास होईल एवढी मोठ्यांनी कथा करायची सत्यनारायणाची. ही जी काही याच्यापेक्षा ढोंगीपणाचं दुसरं लक्षण नाही. आणि ते आपण ढोंगीपणा या काळामध्ये उदंडपणे करायला लागलो. पण ज्याला सत्याचा साक्षात्कार करायचा आहे, ज्याला सत्यनारायणाची उपासना करायची आहे, त्याने फक्त आपल्या स्वांतस्थ हृदयामध्ये पाहावं. तुलसीरामायणातला श्लोक आहे तो तुमच्या कानावरती घालून देतो की भवानी शंकरौ वंदे, भवानी शंकरौ वंदे, श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थमीश्वरम. भवानी आणि शंकर यांना मी वंदन करतो. माझे आईबाप आहेत. कालिदास सुद्धा असंच म्हणतो, वागर्थौ इव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे. पार्वती परमेश्वर, हे मायबाप पार्वती आणि परमेश्वर माझे आईबाप आहेत, यांना मी वंदन करतो. ते माझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत. कसे? भवानी शंकरौ वंदे, श्रद्धा आणि विश्वास यात आहे. श्रद्धा ही आई आहे आणि विश्वास हा बाप आहे. श्रद्धा ही पार्वती आहे, विश्वास हा शंकर आहे, सदाशिव आहे. यांच्या रूपाने माझ्या हृदयात भरले. ज्यांच्या वाचून याभ्याम विना न पश्यन्ति, योगीजनांना ज्यांच्या वाचून आपल्या हृदयस्थ परमेश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. स्वांतस्थमीश्वरम याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धाः अपि स्वांतस्थमीश्वरम. आपल्या हे बघा, लक्षात ठेवा, परमात्मा तुमच्या हृदयात आहे. तो सत्य स्वरूपाने आहे. नारायण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये परमात्म्याची जी स्थिती सांगितलेली आहे तस्य मंत्र शिखा. त्या तुमच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याच्या बद्दल भगवद्गीतेत भगवंत स्वतः सांगतो, अहम हि सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. मी सर्व मात्रांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा रूपाने राहतोय. तुम्हाला तुमचं आणि परमात्म्याचं घनिष्ठ नातं आहे. मी एक वाक्य धाडसाने म्हणतो ते छान रीतीने लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांनी जे वाक्य बोलले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेन, तसं एक वाक्य मी माझ्या गुरूंसमोर उच्चारतो की परमात्मा प्राप्ती करून घेणं हा जीवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. प्रत्येक जीवाचा अधिकार आहे परमात्म्याची सिद्धी प्राप्त करून घेणं, आणि ती मी करून घेईनच असं जो निश्चय करतो त्याला परमात्मा सिद्धी मिळते. आणि हाच भाव सकाळच्या गीतामध्ये फक्त आम्ही काय बाबा 2 हस्तक 1 मस्तक आम्हाला काय बाबा आम्ही अज्ञानी असं म्हणून एकदा बाबांच्या फोटोला हार घातला की आपण वाटेल तसं वागायला मोकळे, असं ही हा खोटेपणा आहे. हे वंचन आहे, हे आत्मवंचन आहे आणि गुरुवंचन आहे.
हे बरोबर, तुम्ही कुठेतरी हृदयाशी आपल्या एकनिष्ठ राहून तुम्ही यांनी बरोबर. सद्गुरू कसा आहे माहितीये, जेथे जातो तेथे, तुम्ही नका वाजवू म्हणजे यांनी प्रेरणा नाही होणार. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरोनिया धरोनिया, बोलू जाता बरळ करीसी ते नीट, नेली नेली लाज धीट, केलो आम्ही तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. ही अनुभूती आहे, लक्षात ठेवा. तुकारामांचा कोणताही अनुभव, तुकारामांचा कोणताही अभंग हा कल्पना विलसित नाही, ती त्यांची प्रत्यक्षानुभूती आहे. ती फक्त बाबांचा कोणतीही अनुभव ही कल्पना नाही आहे. बाबांची अनुभूती फक्त प्रगट झाली आहे काव्यात्म रूपानं, आणि बाबांची सरस्वती अशी उत्फुल्लपणे प्रगट झालेली आहे. खेडीघाटला बाप माझा हो ज्ञानवंत, ज्ञानवंत की जो यशवंत की जो कीर्तिमंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत. लक्षात ठेवा, ज्या बाबांनी पूर्वी कधीही कवनं केली नाही, त्यांच्या नाभिकमलातून उन्मळून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेली सरस्वती आहे ही. आपण एक मी हात जोडून सांगतो, अजूनही मला अनेक भक्त असे भेटतात की ज्यांच्या बाबांच्या संकल्पना स्पष्ट नाही आहे. बाबा खाणे पिणे गंमत करणे एवढेच बाबा नव्हते बरं. कुठेतरी बाबांशी तुम्ही अंतःकरणातून नातं जोडा आणि बाबांचं अंतर्दृष्टीने याने नेत्रांनी आत्मचक्षुनी बाबांना पाहायचा प्रयत्न, मग तुम्हाला लक्षात येईल की काय विभूती होऊन गेली. आणि ती विभूती जसं कृष्णाच्या बरोबरच्या लोकांनी कृष्ण गेल्यानंतर कृष्णाच्या आठवणी कराव्या, तसं बाबांच्या बाबतीमध्ये आपल्या आठवणी आहेत, गोड आहेत, मधुर आहेत, सुंदर आहेत. आणि त्यांनी इतकं सहजपणे केले आहेत की त्याने आपलं, हे बघा, एक अष्टमांश फक्त भाग नगाधिराच्या एखाद्या नगाचा बर्फावरती असतो, बाकी सगळं खाली असतं. तशी बाबांची स्थिती. आणि तुम्ही सगळे तुम्ही अतिशय अनन्य भक्त आहात बाबांचे, आणि म्हणून भागवत तुमच्या हृदयामध्ये निस्सव, कारण बाबा हे स्वतः भागवत स्वरूप आहेत. पण आपल्याला तर रहस्य कळली पाहिजे. पुढे ते म्हणतायत, मी मगाच तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे, एकदा काय झालं, नैमिषारण्यामध्ये एकदा मोठं ज्ञानसत्र झालं. सगळे त्याच्यासाठी ऋषीवरी आले, आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं एका शौनातकादी ऋषींनी, पुंसाम एकांततः श्रेय किमस्ति. त्यावेळेला सुतांनी उत्तर दिलेलं आहे, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिर्दोक्षजे अहेतुक्य प्रत्यता यथात्मा संप्रसिद्धती. त्याने सांगितलेलं आहे की जो अहेतुकी प्रेमभक्ती परमात्म्यावर करेल, मी तुम्हाला मघा जे पद सांगितलं त्या पदातला निष्काम भाव आणि इथला शब्द अहेतुकी शब्द हे समसमान आहे. अहेतुकी भक्ती करायची, हेतुशून्य भक्ती करायची. मला तर ती जमतच नाही. मी पांढरे बुधवार करतो, मोदकाच्या चतुर्थ्या करतो, एक व्रत माझं असं नाहीये की का करता हो, आम्ही आनंदाने करतो, आम्हाला काही मागायचं नाही. पांढरे गुरुवार, हिरवे शुक्रवार, असं काही ना काहीतरी डोक्यामध्ये आपण आणतो खोळं, आणि ती करत राहतो, आणि नाही झालं की सोडून देतो. हे केलं का, ते केलं का, ते केलं का. मला एक व्हायचंय, फक्त तिघांच्या उपासना करा आयुष्यामध्ये. बाकी कोणाला विचारलं नाही, वरकडांना तर मी तुम्हाला इथे बसून सांगतो की तुमचं कोणी बाकडं काही करू शकत नाही, पण तिघांच्या उपासना सोडू नका. कोण बरं? एक सद्गुरुदेवता, एक कुलदेवता, आणि एक इष्टदेवता. अगदी निस्संशय आणि निर्भय रीतीने तुम्हाला सांगतोय मी, माझ्या अनुभवावरून सांगतो, माझ्या आयुष्यातल्या चिमुकल्या अनुभवावरून. पण या तिघांशी अनन्य राहा. माझी कुलदेवता, प्रत्येकाला कुलदेवतेचं स्वातंत्र्य नाही. कुलदेवता ही कुळात ज्या तुम्ही जन्माला येतात त्या कुळाची जी देवता असते ती तुमची देवता. यू हॅव नो चॉईस टू सिलेक्ट दी कुलदेवता. कुलदेवता आली,
एक गोष्ट जी परंपरेने माझी तुळजापूर वासिनी आणि व्यंकटरमण गोविंद ही माझी कुळदेवता आहे. तिचं नवरात्र आहे, तिचं जे काही उपासना आहे माझ्या पारंपरिक आलेली ती मला करायची आणि आनंदाने आम्ही करतो. दुसरं माझे सद्गुरुदैवत माझं गजानन महाराज आहे आणि तिसरी माझी इष्टदेवता श्रीकृष्ण परमात्मा आहे. ही इष्टदेवता आहे. इष्टदेवता ही वेगळी असू शकते. इष्टदेवतेकडे गुरु नेतो हे लक्षात घ्या. इष्टदेवता म्हणजे काय? इष्टदेवता हा शब्द प्रयोगाचा अर्थ काय बरं? इष्टदेवता या शब्द प्रयोगाचा अर्थ असा प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे हे मान्य आहे ना. पिंडे मतिर्भिन्ना. एका घरामध्ये एका आईच्या उदरात 4 लेकरं जरी जन्माला आली तरी तो प्रत्येक लेकरू आपलं प्रारब्ध आणि पिंड घेऊन आलाय. एका आईची 4 लेकरं आहे. मला एका अगदीच माझ्या वडिलांचे परममित्र असलेले श्रीमंत आणि ज्ञानी आणि हुशार अशा प्रकारचे ॲडव्होकेट होते, कोकणस्थ खरे, आमच्या अमरावतीचे माझ्या वडिलांचे अनन्य मित्र होते. इतका नाट्यपूर्ण प्रसंग मला आठवतो की मला डोळ्यामध्ये आश्चर्य वाटतं. माझ्या लग्नाचा माझा ज्या वेळेला साक्षीगंध साखरपुड्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेला त्या आमच्या घरी आले. त्यांना कार पाठवली आमच्या वडिलांनी, परममित्र होते जसे आम्ही आमचे शरद भैया आहोत तसे. तर ते आले, ते कारमध्ये बसले आणि कार घरी गेल्यानंतर त्यांनी त्या ड्रायव्हरने जशी कार उघडली तसं कोण होते? ड्रायव्हर त्यांचा धाकटा भाऊ होता. तो धाकटा भाऊ टॅक्सी ड्रायव्हर आणि मोठा भाऊ उज्जैन अमरावतीमधला ख्यातनाम ॲडव्होकेट. दोघांची दोन्ही एकाच आईची 2 लेकरं आहेत. नामजोशी नावाचे माझे प्राचार्य होते उज्जैनला. माझे लाडके प्राचार्य, त्यांचा लाडका हे होतो मी त्यांच्या गटातला. तो माझ्या घरी एका कार्यक्रमाला आले तर त्या ठिकाणी एक जण आमच्या घरी झाडझूड करायला मुलगा होता. तो मुलगा त्यांच्याच याच्यातला, त्यांच्या चुलत भावाचा मुलगा होता. 2 टोक आहे. प्रारब्ध घेऊन येतो प्रत्येक जण आपलं. मी सांगतो काय हे उदाहरण, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. तुम्ही श्रीमंत प्रारब्धाचे लोक आहात हे मी तुम्हाला हमखासरीत्या सांगतो. ज्याला सद्गुरु चरण मिळाले तो श्रीमंत प्रारब्धाचा. मी तो एक नर भाग्यवान खरा हे शब्द आहेत बरं बाबांचे आपल्या. तुम्ही भाग्यवान आहात. इकडे तिकडे डायव्हर्शन नाही, इकडे तिकडे आळवाटेला गेले नाही. जे मिळालं ते जपून ठेवलं, त्याला जपत आजपर्यंत तुम्ही जगता. आणि तुमच्या जीवनात दिन और राते कैसी बीती हे तुम्हाला कळलंच नाहीये. असं आयुष्य गेलंय. भगवान भी नहीं दे सकता है वह सब सद्गुरु ने दे दिया है हमको. अशा उत्कट इच्छेने आम्ही गातो आणि आनंदात राहतो. आम्हाला ज्ञान आहे की माहीत नाही आम्हाला. हे भाग्यवंतांचं लक्षण आहे. सांगायचं तात्पर्य हे की या सगळ्याच्या याच्यामध्ये सांगतायत अहेतुक्य आणि अप्रतिहत अशी भक्ती केली पाहिजे. अप्रतिहत म्हणजे अखंड, अहेतुक्य म्हणजे कुठलाही हेतू न धरता भक्ती करायची, निष्काम वृत्तीने भक्ती करायची. तात्पर्य हे आपल्याला असं दिसेल की त्या नारदांनी त्या भक्तीला हे केलं. गोकर्णाचं तुम्ही कथा ऐकली आणि नंतर आपल्याला असं दिसेल की सप्ताह ज्ञानाचा विधी झाल्यानंतर प्रथम स्कंदामध्ये आपण शिरतोय आणि ते म्हणतायत की सुतांनो, धर्मशास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना भागवत सांगायला ते म्हणतायत यदुवंशाचे रक्षक भगवंत श्रीकृष्ण कसे जन्माला आले, का आले, किती त्याचे अवतार झाले हे सगळं ऐकायचंय. मी आज सकाळी तुम्हाला भागवत शब्दाचा अर्थ सांगताना 3 अर्थ सांगितलेले आहेत. भगवंताचे सर्व अवतार स्वतः भगवंत हा भागवत स्वरूप आहे. भगवंताचे सर्व भक्त हे भागवत स्वरूप आहे आणि भगवंताकडे जाण्याचा मार्ग हाही भागवत मार्ग आहे असं आपण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ते सांगतायत की नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत असं म्हणून सर्वश्रेष्ठ भक्त जर काही भक्ती जर काही असेल तर श्रीकृष्णाच्या चरणांचं आपल्या हृदयामध्ये अखंड अनुसंधान असणं. याने होईल काय, होतं काय? आपल्याला एक लक्षात घ्या, आपण आयुष्यभर चाचपडत असतो.
साक्षात्काराचा, आत्मसाक्षात्काराचा जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये प्रकाश पडत नाही तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी चाचपडत चालत असतो. तोपर्यंत आपल्या हृदयातल्या ग्रंथी तुटत नाहीत. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया असं म्हटलेलं आहे. क्षीयन्ते चास्य कर्माणी आणि दुष्ट एवात्म. आपल्या याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणि प्रापंचिक पारमार्थिक जीवनामध्ये 3 गोष्टींना महत्त्वपूर्ण स्थान आहे. एक तर आपण पुनर्जन्माचा सिद्धांत मानतो. ही एक मी तुमच्याशी अतिशय याने बोलणार आहे, व्यापक बुद्धीने आणि स्थूल रूपाने. पुनर्जन्माचा सिद्धांत हा आपला हिंदू धर्मातला, वैदिक धर्मातला एक प्रमाणभूत सिद्धांत आहे. कर्मसिद्धांत हा दुसरा आहे. आणि तिसरी गोष्ट काय आहे? अवतार कल्पना आहे. ही तिसरी कल्पना आहे. आणि आपल्या बाबतीमध्ये आपण कधीच मरत नाही. मरतं कोण? देह. क्षरतं कोण? देह. नश्वर कोण आहे? देह. आणि मी देह नाही, मी आत्मा आहे. हा संस्कार माझ्या मनावरती मला अखंड करायचा आहे, केलाय आणि करत आलोय. प्रत्येकाने मला हे सांगितलेलं आहे संतांनी की देह काळाचं खाज आहे. हे तर आम्हाला मरणाचं स्मरण असावे हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण ही जी आपली तुटी आहे, आत्मा आणि देह यांच्यातलं विलगपण, यांच्यातलं वेगळेपण, हे मला जोवर कळत नाही तोवर मला साक्षात्कार होत नाही. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी असं असे कोण म्हणतायत? रामदास स्वामी म्हणतायत. त्याच्या अगोदर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला मी हा देह नाहीये, मी देह, या देहाच्या पल्याडची वस्तू मी आहे. तुकाराम महाराज असो, रामदास स्वामी असो, ज्ञानोबा असो, एक वाक्य बोलतायत. तुम्हाला दुसरं मी सांगतो, भक्तराज महाराज असो, एक वाक्य बोलतायत. यांच्या तत्वज्ञानात फरक नाही, यांच्या उपदेशामध्ये फरक नाही. बिंब होत आहेत आमच्या मनावरती सारखी एक गोष्ट. तू देह नाहीस, तू कोण आहे? नित्य शुद्ध बुद्ध अखंड अव्यय मृत्युंजय अनंत अमर्याद असीम असं आत्मतत्व आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न मे मृत्यू शंका न मे जन्म. आणि तुम्हाला हा बोध स्वतःला द्यायचाच आहे. हा बोध जोपर्यंत, लक्षात ठेवा, 2 शब्दांची तुम्हाला मी ओळख करून देतो. तुम्हाला ओळखी आहे त्यांच्या पुनर्ओळखी करून देतो. एकाचा अर्थ आहे बोध, एकाचा अर्थ आहे बुद्धी. तुम्ही बुद्धिमान आहात पण बोधवान नाही आहे. बोध त्याने इतकी गोड पद लिहिलं आहे आमच्या बाबांनी. मनरंगले आत्मारामी, मनरंगले आत्मारामी, बुद्धी तेथे कवण्या कामी, बुद्धी तेथे कवण्या कामी, मनरंगले आत्मा. बोधतत्व कोण झाला? श्रीपती आत्मा. बोध आणि बुद्धी. शेवटच्या ओळीकडे जा. पूर्ण कमण्याची बोधीला. बोधतत्व श्रीपती झाला, मनरंगले आत्मारामी, मनरंगले आत्मारामी, बुद्धी तेथे कवण्या. लक्षात ठेवा, सद्गुरू भक्तराज महाराज परिपूर्ण साक्षात्कार सत्पुरुष झाला. मी त्यांच्या पायाशी बसलो म्हणून नाही, पुण्याला मी हेच सांगितलं, पुण्याच्या भागवताने हेच सांगितलं की आम्ही अशा अमृतपुत्रांच्या चरणाशी बसलोय की आम्हाला आयुष्यामध्ये आता आम्ही ताक नाही होणार, आम्ही नवनीत झालोय. आता आम्ही पुन्हा ताकाकडे नाही जाणार. लक्षात ठेवा, नवनीत ताकातून बाहेर पडलंय.
पुन्हा नवनीत मागे नाही जात. ही परिस्थिती झाली पाहिजे. एकदा त्याचं घुसळण झालं, दह्याचं ताक झालं, ताकाचं घुसळण झालं, त्यातला कणकण कणकण बाजूला आला, तो मग पाण्यात टाकला तरी तो विरघळणार नाही. पाण्यात लोण्याचा गोळा करता तर पाण्यात टाकता. आम्ही नाही पुन्हा ताक नाही होणार आहे. तसं आता आम्ही बुद्धी आणि बोध यांचं नातं लक्षात घ्या आणि माझ्या बुद्धीने बोधतत्व बोधस्वरूप होऊन श्रीपतीला मिळावं अशी आकांक्षा त्याच्यामध्ये. आणि ही जी बुद्धी 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 म्हणून तुम्ही म्हणता, हिचं काही काम नाहीये. मी माझी बुद्धी त्याच्या चरणी वाहिली आहे असं पहिल्यांदाच सांगितलं त्याने. या गुरुराया मम मंदिरा अर्पियलैनिया देहा बुद्धिदाता गुरुराया मम. माझी बुद्धी नाहीच आहे. आता सांगू कोणा मी न्याय निवडाया, आता सांगू कोणा मी न्याय निवडाया, येई मंदिरा या गुरुराया मम मंदिराया. हे जे काही एक एक शब्द बाबांच्या भजनात तुम्ही घ्यायचा, एक एक शब्दावरती विचार करा बरं. जर तुम्हाला समाधी हवी असेल, जर तुम्हाला आनंद हवा असेल, जर तू बाबांनी निसंशय सत्ता सांगितलं मला भजनात पहा, मला देहात पाहू नका, मी देह नाहीये, मला भजनात पहा. मी तुम्हाला सांगतो बाबांची भजन वेदवचन आहे. हे अगदी सत्य सत्य आणि सत्य त्रिवार सत्य. तुम्ही फक्त त्यांच्या अंतरंगात शिरायचा प्रयत्न करा. शब्दांच्या अंतरंगात शिरा, शब्दांच्या हृदयात शिरा आणि भावाशी ऐक्य करा. त्याच्यातला जो भाव आहे, अंतर्भाव आहे. हे का लिहिलं बाबांनी, केव्हा लिहिलं बाबांनी? त्या बाबांचे एकही भजन सामान्य स्थितीतलं नाहीये. आपण भजन म्हणतोय, पण मी भजनाशी अजून एकरूप कसा होत नाही? भजनांनी माझा अंग पुलकित कसं होत नाही? भजनाने माझा कंठ सद्गतीत कसा होत नाही? भजनाने माझ्या डोळ्यांना आसवांच्या धारा कशा लागत नाही? भजनांनी माझं प्रेम दाटून कसं येत नाही? कारण मी अजून भजनाच्या शब्दांच्या अंतःकरणात शिरलेलो नाही. आणि तिथे बाबा बसले. बाबा आणखीन कशात नाही, हे लक्षात घ्या. एक एक भजन तुम्हाला असं हृदयाचं पाकळी पाकळी फुलवेल. हे अगदी दगडावरची रेग मी सांगतो. तुम्ही सलगी करा, प्रेमानं सलगी करा. पहा पुढे ते म्हणतात, सूत कथन करतायत भगवंतांनी अनेक लीलावतार धारण केले. त्याने सांगितलेलं आहे सर्वात मोठा लीलावतार भगवंतांचा विराट पुरुष आहे. विराट पुरुष म्हणजे काय, एकदा नीट समजून घ्या. पहिल्यांदा हे ब्रह्मांड होतं, असं सगळीकडे अमृतार्णव होता, काहीही नव्हतं अशी एक अवस्था होती. त्या ब्रह्मांडाचे हिरण्यगर्भ नावाचं त्यांचं रूप आहे. त्या हिरण्यगर्भातून त्याची दोन शकलं झाली, अंतरिक्ष झालं आणि खाली आलं. आणि शेषशयनावरती पहुडलेले आदि नारायण होते. आणखीन काहीही नव्हतं. नासदीय सूक्त नावाचं एक सूक्त वेदांमध्ये. आपल्याला हे कळत का नाही माहिती आहे का? आपण डोळे उघडल्यापासून ताटीवर निजेपर्यंत द्वैतानं भरलेल्या सृष्टीत जगत असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या अद्वैताच्या आनंदाच्या बाबतीमध्ये कल्पनाच नाही करत. दुसरी गोष्ट, आपला मेंदू एवढासा. आमच्या आधुनिक कवीमध्ये केशवसूत नावाचे कवी होऊन गेले. त्या केशवसूताने एक गोड कविता लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, ज्याचं त्याचं जग केवढं, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं. जेवढं तुमचं डोकं तेवढं जग. याचा अर्थ काय? तुमची कल्पना करण्याची त्याची जी क्षमता तेवढंच तुमचं जग. त्याच्याबद्दल म्हणजे डबक्यातली मासोळीचं जग डबकं, समुद्रातल्या माशाचं जग समुद्र, तसं चिमणीचं जग चिमणीसारखं, गरुडाचं जग गरुडासारखं.
घारीचं जग घारी असं प्रत्येकाचं त्याच्या बुद्धी एवढी त्याला क्षमता दिलेली आहे, त्याच्या मर्यादा आहेत, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे तो जात नाही. परंतु रामदास स्वामी सांगतायत तुम्हाला आणि मला की अमर्याद तत्व तुमच्या देवानी पेरलेली आहे. एकमेव योनी आहे आपली नर आणि नारी की ज्यांच्यामध्ये भगवंतानी स्वस्वरूपाचं ज्ञान मिळवण्याच्या पोटेन्शियलिटीज ज्याला म्हणतात, शक्यता ज्याला म्हणतात, त्या सगळ्या भरल्या आहेत तुमच्या मेंदूमध्ये. भेदिलेस वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा. ही ताकद तुमची आहे. तुम्ही जर स्वतःला जर कुरटल्यासारखं करून घेतलं, मी माझं मी माझं मी माझं मी माझा देह मी माझं देह, तुम्ही ते आहात. तुम्ही जर म्हटलं अहम ब्रह्मास्मी, तर तुम्ही ब्रह्म आहात. दोन्ही तुम्हीच आहात. मायोपाधीने स्वतःला जर का तुम्ही लहानसं करून घेतलं, मी अमुक मी तमुक, मी याचा मुलगा याचा मुलगा, याचा बाप याचा पती याचा भाऊ, एवढंच तुमचं नाती. हे काय, हे सगळी खोटी नाती आहे ती. तुम्ही कोण आहात? तुम्ही त्याचे अंश आहात. हे खरं नातं आहे. तो अंशी आहे, तुम्ही अंश आहात. तो परमात्मा आहे, तुम्ही आत्मा आहात. तो संपूर्ण तत्व आहे, तुम्ही तो सिंधू आहे, तुम्ही बिंदू आहात. हे तुमचं खरं रूप आहे. बाकी मी कोणाचा पिता नाही, मी कोणाचा पती नाही, आपण हे सगळे पिता पती बंधू नाती ही सगळी यथा काष्ठमचे काष्ठमचे म्हणून या जन्मामध्ये एकत्र आलोय. मला गतजन्मी माझी आई कोण आहे माहीत नाही, गतजन्मी मी कोणाचा मुलगा आहे माहीत नाही, पुढल्या जन्मी मी कोणाचा मुलगा होणार आहे मला माहीत नाही, मुलगा तरी होणार आहे की नाही माहीत नाही. इतकी आपली अनोळखी आहे. आणि या प्रवासात आपण एकमेकांना भेटलो. आपण एकमेकांचे सारे प्रवासी घडीचे. आणि या प्रवासात मात्र आपल्याला एकमेकांशी प्रेमाने वागायचं आहे. आपण एकत्रित, लक्षात ठेवा, हे जितकं खरं आहे तितकं आपण एकत्रित जे येतोय ते सुद्धा योगायोगाने. देर इज नो ॲक्सिडेंट इन द डिव्हाइन लाईफ. देर इज नो ॲक्सिडेंट ॲब्सोल्युटली इन द डिव्हाइन लाईफ. आपल्या जीवनात एकही अपघात नसतो. आपण एकत्रित येतो, खातो पितो, भांडतो, रुसतो, रागावतो, दुरावतो, जवळ येतो. हे संबंध नियोजित आहे. हे सगळं नियोजित आहे. बाबांकडे येणारे तुम्ही हे नियोजित आहात. कोणी रस्त्याने जाणारा मनुष्य बाबाकडे येऊ शकत नाही. बाबांकडे जे यायचे तेच बाबांकडे येतील. येरा गेरा बाबांकडे येऊ शकत नाही. आलेला मनुष्य टिकू शकत नाही, टिकलेला मनुष्य रमू शकत नाही. बाबा आल्यानंतर त्या माणसाला पहिल्यांदा आपल्या एका नजरेने घायाळ करतात, जखमी करतात, मारून टाकतात आणि आपलं करून टाकतात. ही ताकद आहे त्यांची. वाटेल त्याला ते करत नाही. मी अनुभव सांगतो तुम्हाला. मुंबईला दादा दळवींच्या घराजवळ माझ्या काकांचं घर होतं. मोठा 3 मजली बंगला होता. आणि दादांकडे बाबा आले होते. तर आमचे काका त्यांना म्हणाले की आमच्या घरी पाया दाबाल का? तर हो म्हणाले वगैरे म्हणाले, पण मुळीच गेले नाही. त्यांनी जिलब्या काही करून ठेवलं. तर सगळं काकू म्हणाले, अरे तुझे ते वक्तव्य म्हटले बा, यांच्याबद्दल तुम्ही मला बोलू नका. त्यांना जसं वाटेल तसं ते करतात आणि ते करतात ते योग्यच असतं. नाही आले नाही आले, तुमचा भाव खोटा असेल त्याला मी काय करू, असं माझी म्हणतो ती म्हणायची. परंतु एकूण स्थिती अशी. आणि इतक्या जवळ घर होतं आमच्या, या घरापासून या घरापर्यंत. नाही गेलं म्हणजे नाही गेलं. ज्याला झकोंडी द्यायची त्याला झकोंडी दिलीच त्यांनी. आणि ज्याला जवळ घ्यायचं त्याला दुरून खिचून आपल्या पाशी आणलं. त्याला ध्यानीमनी नसताना आणलं. तर या अर्थाने आपले हे ऋणानुबंध आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहे. पहा, महर्षी व्यासांची तुम्हाला मी कथा सांगितली. आणि आता नारद व्यासांना आपलं पूर्वचरित्र सांगतायत. लक्षात ठेवा, नारद देवर्षी झाले. कोणीही कोणत्याही पदावर एकदम बसत नसतो. हे याचं एक लक्षण आहे. आपली आज एक काय झालेलं आहे माहिती आहे का, आपली एक अत्यंत गैरसमजूत झाली आहे की काहीतरी इन्स्टंट कॉफी मिळते तसं कोणीतरी माझ्या माथ्यावर हात ठेवेल, रात्री हात ठेवला की सकाळी मी एकदम परिपूर्ण होईल. हे अगदी भ्रांती कल्पना. अखंड तपश्चर्या करावी लागते तेव्हा या पदावर येत. सद्गुरू बाबांची, सद्गुरू दादांनी केलेली जी सेवा आहे ती अनुपम आहे. तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. त्याचं फळ ते आज भोगत आहे. ते आपल्यासाठी ते तर दिधल्या विण प्राप्ती होत नसते. काहीतरी द्यावं लागतं तेव्हा प्राप्ती होत असते. आणि तपश्चर्ये विण तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त.
तप केल्याशिवाय होत नाही. तसं त्याने सांगितलेलं आहे नारदांना. नारद काय होते, नारदाने सांगितलं माझा हा 3रा जन्म आहे. एका जन्मामध्ये मी पतित अशा आईच्या पोटी जन्माला आलो, असं का म्हटलं त्यांनी. त्याच्या वडिलांची त्याला कल्पना नव्हती. ती त्याची आई मोलकर्णीसारखी एका ऋषींच्या घरी काम करत होती आणि त्या लहानसा मुलगा होता 5-7 वर्षाचा. आणि तो आणि त्याची आई दोघे जण भांडे घासणं, झाडणं, अमुक तमुक अशा जी कामं असतात ऋषींच्या आश्रमातली ती करत होती. एकदा काय झालं, एकदा त्यांच्या आश्रमामध्ये एक संत आले आणि ते म्हणाले की मी चातुर्मास्य इथे करेन त्या ऋषींकडे. तेव्हा त्या ऋषींनी त्या पोराला सांगितलं बेटा या संतांची तू सेवा कर. लक्षात ठेवा संतांची सेवा कधीही वाया जात नाही. संतांची सेवा करताना पहिली गोष्ट ही हेतुबीण करा. संतांची द्वारी होईन द्वारपाल, संतांची द्वारी होईन द्वारपाल, न सांगता सकळ करीन काम, न सांगता सकळ करीन काम, येणे माझ्या जीवा होईल समाधान, येणे माझ्या जीवा होईल समाधान. संतांची द्वारी होईन द्वारपाल, संतांची उच्चिष्टे काढीन पत्रावळी, संतांची पूर्वकर्म होळी होईल माझी, पूर्वकर्म होळी होईल माझी, येणे माझ्या जीवा होईल समाधान. एका जनार्दनी नाही मागणे, एका जनार्दनी हेची परिमागणे, नाही सेवे वीण हेत दूजा, नाही सेवे वीण हेत दूजा, येणे माझ्या जीवा होईल. विठ्ठल 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 रखुमाई सावळ्या, विठ्ठल 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 रखुमाई सावळ्या, विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 रखुमाई सावळ्या, विठ्ठल विठ्ठल. संतांची द्वारी होईन द्वारपाल. अहो आम्हाला किती गोड गोड विडे खाऊ घातले बाबांनी, अंतरंगातला मला भरून टाकले. अंतरंग आमचा असा अनेक गोड गोड घास आपल्या भजनातून खाऊ घातले. त्या नारदांनी संतांची सेवा केली 4 महिने. संतांची सेवा कधी वृथा जात नाही. कोणतीही सेवा लक्षात ठेवा, हा दृढ विश्वास माना. कोणतीही त्यांनी काहीही सांगितलेलं जर मी ऐकलेलं असेल तर ते वाया जाणार नाही बरं का. यांचं काय नाव समोर माझ्या बसले हे माझ्या, कळलं ना. तुम्ही भाग्याने आलेल्या यांच्या पायाशी. जी सेवा पडेल ती आनंदाने आपण करूया असं मनात ठरवा. मुळात सांगायची गोष्ट, जाताना 4 महिने झाले, संत निघून जायला झाले. संतांनी त्याला जवळ बोलावलं. तुला काय देऊ बेटा. ते म्हणा मला बरोबर घेऊन चला. आता इतका लढा लागला. पाणी आणून तोच द्यायचं, आंघोळीचं पाणी तोच करायचं, त्यांची अंथरूण तोच साफ करायचा, घर झाडून ठेवायचा, त्यांचं हे सगळं. आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये ते म्हणाले, त्याने त्याला मंत्र दिला. मंत्र ही कृपा असते, कधी विसरू नका. गुरुमंत्र ही कृपा असते, ही कृपा सांभाळून ठेवावी लागते. गुरुमंत्र पोरखेळ नसतो. ज्याला मिळाला असतो त्याला तो पोरखेळ वाटतो. गुरुमंत्र म्हणजे हार पेढ्या आणि नारळ नाही. गुरुमंत्र म्हणजे गुरुचं धोतर शाल नाही. गुरुमंत्र ही कृपा आहे. गुरु आपल्या आजवरच्या तपस्येतून जी चैतन्याक्षर तुमच्या हृदयात पेरतो
तो गुरुमंत्र आहे. ती चैतन्याक्षर तुमच्या जीवनाचं रूपांतरण करत असतात, संपूर्ण जीवनाला बदलवून टाकतात. जर त्या चैतन्याक्षरांना मी सांभाळून, गुरुमंत्र हा दिव्य आपल्याला शक्ती देत असतो. गुरुमंत्राच्या रूपाने गुरु माझ्या बरोबर अखंड असतो. जेथे जातो तेथे तो माझा संगाती, अखंड असतो तो. आणि गुरुमंत्रित खरा शिष्य हा अखंड निर्भय असतो, निर्भय असतो. भक्तराज महाराजांनी सांगितलेले षडंगन्यास केलेला बाळ संन्यासी निर्भयपणे विचारतो, तसे भक्तराज महाराज होते. गुरु महाराजा गुरु जय जय परम, गुरु महाराजा गुरु जय जय चिदानंद सद्गुरु, उदार कल्प करू अपार मुक्ती दाता. हो गुरु महाराजा गुरु जय जय चिदानंद. गुरु जय जय चिदानंद सद्गुरु. निर्भय होऊन विचरे त्रिजगती बाळ संन्यासी. गुरु महाराजच्या ठीक आहे, तुम्ही जर का गुरुचे भक्त पुत्र असाल, गुरुपुत्र असाल, भक्तराज महाराज गुरुपुत्र होते आपल्या अनंतानंदांचे. निर्भय होऊन विचारले. निर्भयता जर तुमच्या चित्ताला नसेल, भयभीतता जर असेल, तर आपल्या भक्तीत अंतर आहे, भक्ती कमी आहे. आश्चर्य वाटतं मला, म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या जीवनामधल्या अनेक गोष्टी पण विस्तीमित होतो, अंतर्मुख होतो. पहा पुढे, पहा नारदाने तो गुरुमंत्र घेतला आणि नारदाने गुरुमंत्र केला. मग एक दिवशी रात्री नारदाची आई गाईचं दोहन करायला गोठ्यामध्ये गेलेली असताना अंधारामध्ये त्याला साप चावला आणि नारदांची आई मेली. नारदांची आई मेल्यानंतर नारदांना बरं वाटलं. ते म्हणाले, माझा एक मायेचा मोहाचा पाश संपला. या आई करता मला राहावं लागलं असतं. या आईची सेवा करणं, या त्याच्या मला आता संपूर्णपणे देवाने निस्संग केलेलं आहे. आणि नारद बाहेर पडले त्या ऋषींना वंदन करून, आणि अनंत अरण्य रानुमाळ भगवंताचं नामस्मरण करत करत एकदा नारद एका अश्वत्थ वृक्षाच्या खाली अर्धोन्मिलित असं नेत्रांनी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हृदयामध्ये एकदम प्रकाश पडला. आणि तिथे गरुडांवरून भगवान आले होते. मेघश्यामर तनु आहे, शंख चक्र गदा पद्म असं हस्तामध्ये आहे, सुंदर वैजयंती माला गळ्यामध्ये आहे, व दीप्यमान मुकुट आहे, सुहास्य वदन आहे, नील मेघासारखं श्याम तनु आहे. आणि त्यांनी प्रसन्न मुद्रेने त्याला दर्शन दिलं. आणि त्यांनी डोळे उघडल्यावर ते दर्शन संपलं. निमिषार्ध शब्दाचा अर्थ आहे डोळे मिटायला उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढा निमिष म्हणतात. उन्मेष आणि निमिष तेवढ्या. आणि नंतर नारदांनी पुन्हा म्हटलं, देवा इतकं मला लहान. आकाशवाणी झाली, संपूर्ण जीवनाच्या तपाचं एवढंच फळ आहे. आता तू पुन्हा जन्म घे, पुन्हा तप कर, मग पुन्हा भेटू. इतकं अवघड आहे, इतका सोपा नाही आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणावं लागतं की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, बलिहारी उन गुरु की जिन्हेने गोविंद बताए. गोविंद इतका खट्याळ आहे, इतका सहजासहजी नाही आहे. योगिनाम अप्यगम्य असा तो गोविंद आहे. त्या गोविंदाकडे, त्या रामाकडे, त्या कृष्णाकडे, त्या कन्हैयाकडे, त्या विठ्ठलाकडे न्यायला मला बोट धरलं पाहिजे. कोणाचं? संतांचं. संत मला घेऊन चालतात तिथे.
तरच तो भेटतो, नाही तर भेटत नाही. मी संतांना भेरून मी त्याच्याकडे जाऊ शकत नाही. संत कोण आहेत? संतांच्या मूर्ती भगवंताच्या कलीमध्ये अवतरल्या. संतांच्या मूर्ती भगवंताच्या कलीमध्ये अवतरल्या. संत कसे रामकृष्ण हरी जसे कलीमध्ये अवतरले. संत कसे रामकृष्ण हरी जसे कलीमध्ये अवतरले. कुठलं पद आहे हे? विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. संतांच्या मूर्ती भगवंताच्या साक्षात मूर्ती आहे. लक्षात ठेवा, स्वतः भगवंत जे करू शकत नाही तो संतांच्या मार्फत करतो. स्वतः भगवंत इथे राहू शकत नाही, येऊ शकत नाही. भगवंत येतो, त्याच्या येण्याला म्हणतात अवतार. अवदिक्तृ तरती नावाचा धातू आहे संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ असा, अव नावाचा उपसर्ग आहे, तृतरती नावाचा धातू आहे. अर्थ असा आहे अव्यक्तातून खाली येणं, वरून खाली उतरणं. अवतरती वरून म्हणजे कुठून? मुळात परमात्मा आहे कुठे? अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. तो निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार असा आहे. जिथून सारं चराचर निघालंय त्याचे भजे. हा जो तिथून तो व्यक्तात येतो, तुमच्या आमच्यासारखा. तो सगुणात येतो, साकार होतो आणि तो येऊन तुमच्या आमच्यासारख्या लीला मध्ये बसून क्रीडा करतो, लीला करतो आणि निघून जातो. त्याचं महात्म्य, त्याचं मोठेपण, त्याची महती आम्हाला सांगणारं कोण आहे? फक्त संत आहेत. कारण संत हे त्याचे जिवलग आहेत, त्याचे हृदयचे सखे आहेत संत हे त्याचे. आणि हे बघा, जागृतीत आपण ठिकाणावर नसतो, तो सुषुप्तीत काय असू. श्रीकृष्णाकडे एकदा नारद गेले आणि नारदांनी विचारलं की माईला, आपल्या आईला विचारलं, महालक्ष्मीला, श्रीकृष्ण आणि जगदंबा लक्ष्मी म्हणजे नारदाचे आजी आजोबा आहेत, नारदाचे वडील आहेत ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे वडील आहेत श्री नारायण आणि लक्ष्मी. म्हणे देव काय करतायत ग आई? तर म्हणाले आजी, म्हणाले ते पूजेत आहेत. अरे नारद म्हणाले की अरे सारं विश्व मात्र त्याची पूजा करतं, ते कोणाची? म्हणजे ते त्याच्या लाडक्या भक्तांची पूजा करत असतं. म्हणजे मी पण असेल म्हणाल त्याच्यात, कारण तो म्हणजे नातू आहे लाडका. ते म्हणाल नाही तू नाही आहे त्याच्यामध्ये. मी नाही आहे, मग कोण आहे? म्हणे अर्जुन आहे, उद्धव आहे, गोपी आहे, त्यांची मी पूजा करतो. माझ्यापेक्षा अर्जुन जास्त मोठा भक्त आहे. नारदाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाच्या शिबिरात गेले, घरात गेले, महालात गेले, त्याच्या शयन कक्षात गेले आणि अर्जुन प्रगाढ निद्रेत होता. नारदाला त्याने सांगितलं अर्जुनाच्या तळपायाला कान लाव. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण असा नाद येत होता. त्याने सांगितलं अर्जुनाच्या खांद्याला कान लाव. तिथून कृष्ण कृष्ण जय. अर्जुनाला माहित नाहीये, प्रगाढ प्रसुप्ता बसले. अंगांगातून, रंध्रातून, तळपायापासून तर नखशिखांत नाद निघतोय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण. नारदा तू जागृत अवस्थेत नारायण नारायण करत हिंडतोय. हा सुषुप्त अवस्थेमध्ये ही भक्तीची परमोच्च त्याने अवस्था सांगितलेली आहे. पहा पुढे नारदांना नंतर मग कल्पांत आला, प्रलय झाला. प्रलयानंतर पुन्हा प्रभव झाला. लक्षात ठेवा, कल्पांतानंतर ब्रह्मदेवाची 1 दिवस आणि 1 रात्र झाल्यानंतर प्रलय होतो, कल्पांत येतो. त्याच्यानंतर पुन्हा कल्पक्षये पुनस्तानी, भगवद्गीतेत 9व्या अध्यायात बरोबर सांगितलेलं आहे. कल्पक्षये पुनस्तानी, पुन्हा कल्पोदय होतो. त्याच्यानंतर पुन्हा सगळ्या प्रकारचे हे घेऊन नवीन ऋषी जन्माला हे येतात. त्याच्यात नारद पुन्हा जन्माला आले. त्याच्यात पुन्हा त्यांनी तपश्चर्या केली आणि नंतर नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र झाले. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी पहिल्यांदा नारदांना जर का हे सांगितलं असेल भागवत, तर त्या ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवाने नारदांना भागवत सांगितलं, त्याचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. ब्रह्मदेवाला भागवत कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाला भागवत सांगायकरता हंस रूपाने एकदा नारायण आले. तन्नो हंस प्रचोदयात, हे तुम्ही वाचलेलं असेल याच्यामध्ये.
तर तो गायत्री प्रकाशनाचा तो हे तर त्या हंसरूपाने शुभ्र हंस होता आणि दिव्य असा हंस होता. नारद चतुर्मुख आहेत, कमलासनावरती बसलेले आहेत, नाभी कमला त्यांच्या कमलाची नाभी भगवंताच्या नाभीशी जुळलेली आहे असं ते ब्रह्मदेवाचं रूप आहे, चतुर्मुखी ब्रह्मदेवाचं. त्या हंसाने त्यांना जो उपदेश केला 4 श्लोकांमध्ये, ते श्रीमद भागवताचं पहिलं स्वरूप आहे. नारदांना ब्रह्मदेवाने उपदेश केला, हे दुसरं स्वरूप आहे. नारदांना त्याने उपदेश केला, नारदा विपुलीकृत इदम भागवतम, या भागवताचा विस्तार कर. आणि मग नारदांनी सनकादिकांना नारदांनी पुन्हा सांगितलं. असं करत करत भागवताची परंपरा येऊन राहिलेली आहे. आता पाहायचं आहे आपल्याला की हा परीक्षित जो राजा आहे याला शुकदेवाने भागवत केव्हा सांगितलं. आता एकदम थोडंसं कथा भागावरती जायचं आहे आपल्याला की महाभारत युद्ध झालं आहे. महाभारत युद्धामध्ये तुम्हाला ठाऊक आहे, महाभारत युद्धामध्ये बलरामांनी आणि श्रीकृष्णाने युद्धात भाग घेतला नाही. मग काय केलं त्यांनी, बलराम दादांचा सारा ओढा दुर्योधनाकडे वगैरे होता. बलराम दादांना श्रीकृष्णाने सांगितलं की दादा तुम्ही तीर्थयात्रेला जा, आपल्याला या युद्धाशी काही कर्तव्य नाही बरं का. अगं आपल्याला या युद्धाशी काही कर्तव्य नाही असं त्यांनी त्याला सांगितलं. कोणाला, दादांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे ते तीर्थयात्रेला गेले. असे हिमाचल त्यांची तीर्थयात्रा झाली. आणि श्रीकृष्ण काय करतायत, श्रीकृष्णाने सांगितलं. त्याच्याकडे नारदही, त्याच्याकडे दुर्योधनही गेले आणि अर्जुन पण गेला द्वारकेला. दुर्योधन, अर्जुन पायाशी बसला, दुर्योधन उशाशी बसला. आणि उठल्याबरोबर मधुसूदनाने विचारलं, अरे पार्था तू केव्हा आला. दुर्योधन म्हणाला, माधवा मी पहिल्यांदा आलोय. अरे वा वा, चांगलं सांग. असं आहे. मग त्यांनी स्वागत स्वागत केलं. कसे आला तुम्ही, महाभारतीय युद्ध होतं आहे, त्या युद्धात आम्हाला तुझी मदत पाहिजे. श्रीकृष्णाने सांगितलं, दुर्योधना, सुयोधना, मी हातात शस्त्र घेणार नाही, मी कोणाहीकडून लढणार नाही, मी निशस्त्र तू आहे. आणि माझी 3 अक्षौहिणी सेना, यादव सेना तुम्हाला दे, तुम्हाला काय पाहिजे असेल ते घ्या. दुर्योधनाला असं वाटलं, हा जर काहीही करणार नाहीये तर याला नुसतं एकटं घेऊन मी कशाला विनाकाळाची बडबड ऐकू, नाही का. त्याच्यामध्ये ते सांगितलं, नको, मला 3 अक्षौहिणी सेना द्या. श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाला, देवा तू एकटा माझ्याबरोबर आहे, तू बरोबर असला की यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवानितिर्मतिर्मम. माझी खात्री आहे, कारण श्रीकृष्ण त्याचा सखा आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन सख्खे आतेमामे भाऊ आहे. श्रीकृष्ण त्याच्या बायकोचा भाऊ आहे, द्रौपदीचा तो मानलेला भाऊ आहे, आणि हिचा सुभद्रेचा सख्खा भाऊ आहे. श्रीकृष्णाचं आणि अर्जुनांचं असं ती त्रिवीर, श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं चौथं नातं म्हणजे श्रीकृष्ण सद्गुरू आहे आणि अर्जुन शिष्य आहे. त्याच्यामध्ये इथे हे प्रभू इकडे आलेत का माझ्या मागे, हे जे आहे ते सांगतायत की मी तुझा शिष्य, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, तुम्हाला जे सांगशील ते करीन, करिष्ये वचनम तव, असं त्याने त्याला वचन दिलेलं आहे. कुणाला, श्रीकृष्ण परमात्म्याला. कारण परमात्म्याला कालपर्यंत सखा मानलाय, जसं आमच्या भाऊ बिडवेचा सखा होता भक्तराज महाराज, मित्र होता, आणि मग ते सद्गुरू झाले. भाऊ बिडवे हे मला अतिशय पूज्य आणि आदरणीय व्यक्तित्व होतं बरं. माझंही त्यांच्याबद्दलचं मत चांगलं, तेही माझ्यावरती लोभ प्रेम करायचे. तर सांगायची गोष्ट म्हणजे सखा पहिल्यांदा सखा असतो, परंतु नंतर शिष्य झाल्यानंतर शिष्य भावाने जगायचं असतं, तसे ते जगले आहेत आयुष्यामध्ये. हे अर्जुन आणि श्रीकृष्णाचं असं नातं आहे. तर सगळ्यात शेवटचा प्रसंग आहे हा. सगळे मरण पावले आहेत. दुर्योधन एकटा उरलेला आहे. दुर्योधन अंतःकरणातून अत्यंत असा शोकमग्न झालेला आहे. कौरवांचं पूर्ण निकंदन झालेलं आहे. पण जोपर्यंत दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत युद्ध समाप्त झालाय असं म्हणता येणार नाही, असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि दुर्योधनाचा शोध घेतलाय. दुर्योधन जलस्तंभन विद्येने एका सरोवरामध्ये लपलेला आहे. श्रीकृष्ण आणि भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असे सगळ्यांना घेऊन तिथे जातो आणि तिथे त्याला वाकताडन करतो, त्याला वाटेल तसं बोलतो आणि त्याला उफाळून एखादा साप बाहेर यावा तसं दुर्योधन त्याच्यातनं बाहेर येतो. आणि दुर्योधन आणि भीमसेन या दोघांचं गदायुद्ध चाललेलं असताना बलराम दादा यात्रेहून परत येतात.
हा प्रसंग आहे, नाट्यमय प्रसंग आहे. बलराम दादांचं शिष्य आहे दुर्योधन. बलराम दादांनी दुर्योधनाला गदा शिकवलेली आहे. त्यामुळे श्रीकृष्णाला एकदम भय वाटलं की आता दादा आले आणि दादांना तर एकदम पुळका आला आपल्या शिष्याचा, तर दादाच भीमसेनाशी लढायला लागतील. इतके आपल्या शिष्यावर प्रेम होतं त्यांचं की भीमाने जर का काही चूक केली किंवा हे गडबड केली तर ते भीमावरच गदा घेऊन धावतील. त्यामुळे त्याने दादांना सांगितलं, दादा तुम्ही अजून तीर्थयात्रा समाप्त केलेली नाही, जोवर हा मेलेला नाही तोपर्यंत तुम्ही असं समजायचं की तुम्ही इथे नाहीच. श्रीकृष्ण पण तर त्याच्या त्या गदा युद्धामध्ये भीमाने प्रतिज्ञा केलेली होती. दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून द्रौपदीला म्हटलं होतं की हे मांडीवर बाईस. भीमाने म्हटलं होतं दिवसाच्या वेळेला तुझी मांडी फोडीन तर नावाचा भीम. दुःशासनाचं छाती फोडली, त्याच्या रक्ताने तिची वेणी बांधली दुःशासनाची. ज्या दुःशासनाने तिच्या निरीला हात घालून तिला वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, त्याचा निपात झाला होता. दुर्योधनाला श्रीकृष्णाने सरळ सांगितलं भीमाला की तू कुठल्याही नियमांची परिपालन करण्याच्या भानगडीत न पडता त्याला कमरेखाली वाल करून त्याला मार. आणि भीमाने मारलं आणि त्याने अत्यंत दीर्घ उच्चार करून तो खाली पडला, मरणोन्मुख होता. मरणाच्या काही क्षणांच्या अगोदर सगळे निघून गेलेले, मावळतीला सूर्य गेलेला आहे. त्यावेळेला फक्त 2 लोक वाचलेले आहेत, ते त्याच्यापाशी येतात. एक आहे द्रोणपुत्र अश्वत्थामा आणि एक आहे त्याचे मामा कृपाचार्य. बरं, हे 2 जण आले आणि अश्वत्थाम्याच्या मस्तकावरती त्या अवस्थेमध्ये दुर्योधनाने मुकुट ठेवला आणि अश्वत्थामा काहीही कर, 5ही पांडवांना नष्ट कर, माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आणि त्यांनी प्राण सोडला. अश्वत्थामा हा शेवटचा एकाकी सेनापती महाभारतातला. भीष्मांपासून सेनापतित्व सुरू झालं, त्या अश्वत्थामाला त्यांनी दिलं. आणि इकडे नेमके त्या दिवशी 5 पांडव आणि श्रीकृष्ण त्या एका नदीच्या काठी असलेल्या महालात झोपले आणि पांडवांच्या शिबिरामध्ये द्रौपदीची पुत्र आणि इतर सगळे पांडवांच्या शिबिरामध्ये अश्वत्थामा आणि कृपाचार्य रात्री बसले होते एका मोठ्या वृक्षाखाली. रात्री 2-2:30चा सुमार होता आणि त्या वृक्षामध्ये एका ढोलीमध्ये एका याच्यामध्ये घरट्यामध्ये याची पिलं होती. कशाची? कोकिळेची यांची अशी पिलांचे अंडे होते. एक वटवाघूळ येतं आणि त्यांनी येऊन त्याच्यावरती झडप घालून ती पिलं मारून टाकली. अश्वत्थामाने तिथून प्रेरणा घेतली आणि अश्वत्थामा पांडवांच्या शिबिरामध्ये आला आणि निद्रिस्त पांडवांना जागा होण्याच्या आधी मारून टाकलं. त्याच्यात 5ही मुलं द्रौपदीची गेली. सुभद्रेचा मुलगा कोण? अभिमन्यू, तो अगोदरच गेलाय. लक्षात ठेवा तुम्ही, गांधारीचं वचन होतं, हे निर्वंश होती असं, परंतु श्रीकृष्णाची साथ होती त्यांना, म्हणून त्यांचा. आणि नंतर मग असं जसे एकदम दुसऱ्या दिवशी वार्ता आल्यानंतर शोकाकुल द्रौपदी अगदी तडफडून रडायला लागली आणि म्हणून तिने केलं, अरे तुमच्यासारखे एवढे 5 पराक्रमी पती असताना, तुझ्यासारखा योगेश्वर भाऊ असताना मला अशी स्थिती व्हावी. संतापला श्रीकृष्ण, संतापला, म्हणाला आम्ही त्या अश्वत्थामाला पकडून आणतो आणि तू त्याच्या मस्तकाला ठेच आणि तिथे राहून या पुत्रांचं श्राद्ध कर. त्याच्या मस्तकावरती उभं राहून अश्वत्थामाला शोधाय करता अर्जुन, श्रीकृष्ण आणि भीम रथामध्ये बसून गेले. अश्वत्थामा पळतोय जीवाच्या भयाने आणि अश्वत्थामाने जाता जाता काय केलं, अर्जुनावरती ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र संपूर्ण ब्रह्माला जाळून टाकणार होते. अस्त्र आल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आता हे संबंध या पृथ्वीचा विनाश करेल, त्याच्या आधी तू एकच कर, प्रतिब्रह्मास्त्र सोडून याचा उपशम कर. ब्रह्मास्त्र